नमस्कार. आपण सोशल मीडियावर बऱ्याच प्राण्यांचे पक्ष्यांचे व्हिडिओ पाहत असतो. बरेच लोक पक्ष्यांना आपल्या घरामध्ये पिंजऱ्यात डांबून ठेवतात. त्यामुळे काय होतं याबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ पुढे पाहू शकता. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आपण आपल्या करमणुकीसाठी अनेक पक्ष्यांना घरामध्ये पिंजऱ्यात डांबून ठेवतो. यामुळे खरं तर त्या पक्ष्यांचं त्यांच्या खऱ्या आयुष्यापासून त्यांना आपण हिरावून घेतो. त्यांच्या दुनियेपासून आपण त्यांना वेगळं करतो. हेच सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तो पुढे तुम्ही पाहू शकता. हे मिठू महाशय गेल्या काही आठवड्यांपासून मला माझ्या सोसायटीच्या परिसरामध्ये दिसतात. ज्यांच्या कोणाच्या बाल्कनीमध्ये गेले तिकडे तोडफोड कार्यक्रम सुरू आहे. आणि असं तो का करतोय माहिती? कारण तो कोणाच तरी पाळलेला पोपट आहे आणि तो उडून आलेला आहे. त्याला त्याचे घरचे दिसत नाहीये, त्यामुळे त्याची चिडचिड होतीये. कारण माझ्या सोसायटीमध्ये इतरही बाकीचे पोपट आहेत. ते मस्त त्यांचे उडतात, त्यांना जे काही खायचे ते खातात, माणसांच्या जवळ येत नाहीत. आणि याला याची फॅमिली दिसत नाहीये. प्रत्येक घरामध्ये जाऊन तो ना मम्मी मम्मी असा करतोय. सो मला असं वाटतंय की आपण ना ह्या अशा छान मुख्या जीवांना जे आहेत त्यांना उडू द्यावं. जे त्यांचं खरं जग आहे तिकडे त्यांना असं पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवणं, त्यांना विकत आणणं, त्यांना असं डांबून ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे. आपण कोविडच्या काळामध्ये जेव्हा घरामध्ये बंदिस्त होतो तर आपल्याला मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम सुरू झाले होते. आणि असंच काही प्रॉब्लेम्स त्यांना सुद्धा होऊ शकतात जेव्हा ते त्यांच्या समूहात नसतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं अस्तित्व आपण धोक्यात नको आणायला. त्यांना उडू द्या मस्तपैकी. तो जर माझ्या रोज बाल्कनीमध्ये आता मी गेल्या 4 दिवसापासून ऑब्झर्व करतेय, 4-4:30ला तो येतो म्हणजे येतोच. असा येण्याचा, त्यांनी ते बाल्कनीमध्ये खेळण्याचा जो काही आनंद मला मिळतोय तो त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवण्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करेन की कधीही कुठल्याही पक्ष्याला पिंजऱ्यामध्ये कैद करू नका, ते विकत घेऊ नका.